माझे नाव अजय. मी एक जिम ट्रेनर म्हणून माझी स्वतःची जिम चालवत होतो. सकाळी 6 ते 8 हा लेडीजचा टाइम होता. त्यानंतर 8 ते 11 व संध्याकाळी 5 ते 10 हा मेल टाइम होता. असा माझ्या जिमचा शेड्यूल होता. मला जिम सुरू करून 1 वर्ष झाले होते. त्यातून मला पैशांची इन्कमही छान होत होती आणि माझी पर्सनॅलिटी ही एक ट्रेनर सारखीच होती. मी 24 वर्षाचा कुवारा मुलगा होतो. काही दिवसानंतर मी जेव्हा सकाळी जिम उघडण्यासाठी 5:30 वाजेला आलो आणि जिमची साफसफाई करून मला 15च मिनिटे झाले होते आणि त्याच वेळेस लेडीज बायकाही जिमसाठी येऊ लागल्या होत्या आणि तेव्हाच अचानक कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी आतून फार घाबरलो, कारण इतक्या दिवसातून अजून कोणत्याही बाईने माझ्यासोबत असे कधीही केले नव्हते. मग ही अचानक माझ्या खांद्यावर हात ठेवणारी बाई कोण असावी? म्हणून मी तिला पाहण्यासाठी मागे वळालो आणि समोर एका माणसाला पाहून मी आश्चर्यचकितच झालो. पण त्याच्या शेजारी एक सुंदर गोरीपान आणि शरीराने भरभक्कम बाई उभी होती. माझ्या जिममध्ये तिच्यासारखी एकही सुंदर बाई नव्हती. तिने तिच्या केसाला स्टायलिश पद्धतीने बांधलेले होते. तिचे ते काळेभोर डोळे, लांब नाक, गुलाबी गाल आणि लाल ओठ. अशी सुंदर बाई माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच पाहिली होती. मग मी त्या माणसाकडे पाहून म्हणालो, "सर, कोण हवं होतं तुम्हाला?" तेव्हा तो माणूस मला म्हणाला, "अरे, ओळखलं नाही का मला?" मी त्या माणसाकडे डोळे बारीक करून आणि डोक्याला हात लावून विचार करत होतो. मग मी त्या माणसाला म्हणालो, "सर, नाही ओळखत मी तुम्हाला आणि तुमच्या सोबत कधी माझी भेटही झाली असं मला आठवत नाही." तेव्हा तो माणूस मला म्हणाला, "अरे अजय, मी आकाश, तुझा क्लासमेट." तेव्हा त्याने मला त्याचे पूर्ण नाव सांगितलं आणि माझेही त्याने पूर्ण नाव सांगितलं. तेव्हा मला आमच्या शाळेतल्या गोष्टी आठवू लागल्या आणि मग आम्ही एक दुसऱ्याला लागलीच मिठी मारली आणि मी त्याला म्हणालो, "अरे, इतक्या वर्षानंतर तू भेटलास आणि ह्या कोण? वहिनी साहेब का?" मग आकाश मला म्हणाला, "हो, ही माझी बायको अंजली आहे. तिला जिम लावायची होती म्हणून मी तिला घेऊन तुझ्याजवळ आलो आणि मी या गावात तहसीलदार म्हणून आलेलो आहे. काही प्रॉब्लेम असलास मला सांगशील हा?" तसा माझ्या गावात कोणाशी वैयक्तिक वादच नाहीये रे. आणि तू निश्चिंत राहा. ही आपलीच जिम आहे. मी पूर्ण लक्ष ठेवेल वहिनीकडे. अरे आकाश, फारच लवकर लग्न केलं रे. मग आकाश मला म्हणाला, "ते काय आहे ना अजय, आई आजारी होती आणि तिची इच्छा होती की माझी सूनबाई मला पाहिजे आहे. म्हणून मी मागच्याच वर्षी लव्ह मॅरेज केले होते. अजय, व्यवस्थित गाईडलाईन करशील तुझ्या वहिनीला आणि थोडी फिटनेस व्यवस्थित कर तिची. येईल ती रोज सकाळी." मग मी आकाशला म्हणालो, "तू काहीही काळजी करू नकोस. आता मी वहिनीला एका महिन्यात असा फिट करतो की तू पण ओळखू शकणार नाही." तेवढं बोलून आकाश त्या ठिकाणाहून निघून गेला आणि मी वहिनीशी मराठीत बोलायला सुरुवात केली. तेव्हा वहिनी मला म्हणाली, "भाई साहब, हिंदी में बात करो. मुझे थोड़ा कम समझ में आती है मराठी." ती वहिनी पंजाबी ड्रेस घालूनच जिम मध्ये आली होती. मग मी तिला म्हणालो, "भाभी, कल से जिम कॉस्ट्यूम पहन के आना." पंजाबी ड्रेसमध्ये पण अंजली वहिनी खूपच सुंदर दिसत होती. मग मी हळूहळू आज तिच्याकडे लक्ष देऊन तिच्या एक्सरसाइज कंप्लीट करून घेत होतो. जेव्हा जेव्हा वहिनी सामान उचलण्यासाठी खाली वाकायच्या, तेव्हा माझं लक्ष त्यांच्या त्या ठिकाणी वारंवार जाऊ लागलं होतं. अर्धा तास एक्सरसाइज केल्यानंतर वहिनी माझ्या जवळ येऊन मला विचारू लागल्या, "भाई साहब, मुझे और भी पतला होना है. उसके लिए पेट का एक्सरसाइज मुझे करके बताओ." मग मी वहिनींना एक मॅट दिली आणि त्यांना मी दाखवू लागलो की पोटाचा व्यायाम कसा करावा. मग मी कंटिन्यू 50 सिटअप त्यांना काढून दाखवले. तसा एक्सरसाइज त्यांना त्याच मॅटवर करायला सांगितला. त्यांना त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स नव्हता, म्हणून त्यांचे पाय वाकडे तिकडे जात होते. मग मी वहिनींना म्हणालो, "भाभी, आप लेट जाओ. मैं आपके पैर के ऊपर अपने पैर रखता हूँ. उसके बाद आपको सिटअप निकालना आसान हो जाएगा." त्यावर वहिनी मला ठीक आहे म्हणाली आणि मी जेव्हा तिच्या पायावर पाय ठेवून त्याच ठिकाणी उभा राहिलो आणि सिटअप काउंट करू लागलो. 2 ते 3 सिटअप व्यवस्थित काढल्यानंतर माझं लक्ष वहिनींच्या खांद्याकडे गेले. त्यांनी घातलेल्या त्या पंजाबी ड्रेसमधून त्यांच्या काळ्या पट्ट्या मला स्पष्ट दिसत होत्या आणि त्या त्यांच्या स्किनला इतक्या मॅच करत होत्या की अक्षरशः त्यांना पाहून माझ्या मनात एक वेगळीच चुळबुळ त्या पट्ट्यांकडे पाहून होऊ लागली होती. वहिनी बोलायला अगदी मन मोकळ्या होत्या.
आणि त्या हसतच मला म्हणाल्या, भाई साहब अभी ज्यादा ही पेट में दर्द होने लग गया है, आज के दिन के लिए यह एक्सरसाइज इतना ठीक है. मग त्यांनी झोपूनच माझ्यासमोर हात पुढे केला आणि मला त्या म्हणाल्या, भाई साहब अपना हाथ मुझे दो और मुझे खड़ा कर दो, क्योंकि मेरे पेट में अब ज्यादा ही दर्द हो रहा है. सर्व बायका माझ्याकडे पाहत होत्या. मी स्वतःच विचार केला, या बायकांसमोर मी वहिनीला हात कसा देऊ शकतो. तरी मी कोणाची पर्वा न करता वहिनीसमोर हात पुढे केला. त्यांनी लागलीच आपला हात माझ्या हातावर ठेवून त्या उभ्या राहिल्या. पण त्यावेळेस त्यांच्या हातांचा स्पर्श इतका सॉफ्ट व नाजूक होता, ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. मग वहिनी माझ्यासोबत उभे राहून मला म्हणाल्या, भाई साहब ये बहुत हार्ड एक्सरसाइज था, एक बात पूछू आपसे. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, बोलो ना भाभी. तेव्हा वहिनी मला म्हणाली, आपकी पर्सनैलिटी काफी जबरदस्त दिखती है, कितने दिन हो गए आपको ऐसी बॉडी बनाने के लिए. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी मुझे 1 साल हो गया, मैं डेली शाम को एक्सरसाइज करता हूँ. तेव्हा वहिनी मला म्हणाली, आप मुझे आपके सिक्स पैक दिखा सकते हैं क्या. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी 8 बजे यह जिम लेडीज के लिए बंद हो जाती है, उसके बाद मैं आपको दिखा सकता हूँ, क्योंकि अभी सब औरतें हैं. तेव्हा वहिनी मला म्हणाली, मुझे पक्का देखना है तुम्हारे सिक्स पैक. मैं अभी छोटा मोटा एक्सरसाइज कर लेती हूँ, ऐसे भी 10 मिनिट बचे ही है 8 बजने में. हळूहळू जिम मधील सर्व बायका 10 मिनिटानंतर घरी निघू लागल्या होत्या. आता जिम मध्ये फक्त मी आणि वहिनीच उरलो होतो. मी तेव्हा जिम रजिस्टर मेंटेन करत होतो आणि त्याच वेळेस वहिनी माझ्या समोर येऊन उभ्या राहिल्या आणि मी त्यांना म्हणालो, भाभी आपको लेने के लिए आकाश आएगा क्या. तेव्हा वहिनी मला म्हणाली, भाई साहब वो सब बातें छोड़ो, पहिले अपने सिक्स पॅक दिखाओ. त्या गोष्टीचा तर मला विसरच पडला होता, पण वहिनींच्या लक्षात अजूनही होते. मग मी वहिनींना म्हणालो, अभी दिखाता हूँ भाभी आपको. मग जेव्हा मी माझे ट्रॅक सूटचे अप्पर काढले आणि वहिनींना जेव्हा माझे पोटावरचे सिक्स पॅक दाखवले, तेव्हा त्यांनी आपले दोघंही हात त्यांच्या तोंडावर ठेवले आणि त्या मला म्हणाल्या, सच में भाई साहब क्या खूबसूरत पर्सनैलिटी है अंदर से आपकी. काश ऐसी पर्सनैलिटी आपके दोस्त की भी होती तो मजा आ जाता. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, कोई बात नहीं भाभी, अभी आकाश आ गया है ना इस गांव में, उसी भी डेली शाम को मैं अपने जिम में बुला लिया करूंगा और मेरी जैसी उसकी भी पर्सनैलिटी कर दूंगा. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब उनको खाने के लिए टाइम नहीं मिलता और वो पर्सनैलिटी बनाएंगे. तेवढ्यात वहिनींच्या मोबाईलवर आकाशचा फोन आला आणि तो वहिनींना म्हणाला, कि अजय तुम्हें घर छोड़ देगा, मैं मीटिंग के काम से बाहर जा रहा हूँ. मग वहिनी मला म्हणाली, ये है इनके काम, अपनी बीबी को भी जिम से लेने के लिए घर से निकल नहीं सकते और उनके पास टाइम भी नहीं है उतना, और आप उनकी पर्सनैलिटी आपकी तरह करने चले हैं. रहने दो भाई साहब, उनसे नहीं होगा, आप मुझे घर छोड़ दो, मैं कल सुबह 6 बजे आ जाऊंगी. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, मगर भाभी मेरे पास तो बाइक है, आप उस पर बैठ सकती है ना. तेव्हा वहिनी मला म्हणाली, मुझे फोर व्हीलर से ज्यादा बाइक पर बैठने में मजा आता है. बहुत दिनों के बाद मैं आज बाइक पर किसी के साथ बैठूंगी. मग मी माझ्या अप्परची चेन लावून वहिनींना घरी सोडण्यासाठी जिम मध्ये जो मुलगा पहिले आला होता त्याला सांगून जाऊ लागलो. वहिनी गाडीवर दोघं पाय साईडला टाकून बसली. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी आप ऐसे मत बैठो, अगर कोई रास्ते में मुझे आपके साथ ऐसे किसी ने गाड़ी चलाते हुए देख लिया तो गड़बड़ हो जाएगी. जैसे औरतें बैठते हैं वैसे ही आप बैठो. मग वहिनीच गाडीवरून उतरून दोघं पाय एका साईडला करून त्या बसल्या आणि त्या मला म्हणाल्या, कितने डरते हो भाई साहब आप लोगों से, मैं एक तहसीलदार की बीवी हूँ, तब भी मैं आपके पीछे बैठी हूँ और कोई मुझे डर नहीं लग रहा है. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी आप बड़े लोग हो और हम छोटे लोग हैं, आपसे ज्यादा हमारी चर्चा गाव में बहुत होती है. तेव्हाच माझी गाडी शहराच्या मेन रोड भागातून जाऊ लागली. त्या ठिकाणी 3-4 स्पीड ब्रेकर होतेच आणि पहिल्या स्पीड ब्रेकरवरून माझी गाडी अगदी स्पीडने गेली. त्यामुळे वहिनी जोरात माझ्या पाठीवर येऊन आदळली गेली. तेव्हाच मी त्यांना सॉरी म्हणालो. जेव्हा त्यांच्या शरीराचा पुढचा भाग माझ्या पाठीच्या भागाला स्पर्श झाला, त्याच वेळी माझ्या मनात पुढच्या स्पीड ब्रेकरवरूनही इतक्या जोरातून गाडी घ्यावी अशी इच्छा आली. म्हणून मी वहिनींना म्हणालो, भाभी आप सही से बैठना, क्योंकि हमारे गांव में स्पीड ब्रेकर बहुत है,
तेव्हा वहिनी मला म्हणाली, ऐसे स्पीड ब्रेकर हर गांव में मौजूद है, मगर तुम्हारा गाड़ी चलाने का तजुर्बा गलत साबित हो रहा है। तुम जानबूझकर उस ब्रेकर से अपनी गाड़ी तेज चला रहे हो। मगर मुझे कोई दिक्कत नहीं हो रही है, बल्कि मजा ही आ रहा है। जिस तरह तुम्हारा शरीर आगे से सख्त है, उसी तरह पीछे से भी ज्यादा शक्तिशाली आहे. आमच्या दोघांच्याही गप्पा गोष्टींमध्ये वहिनींचे घर केव्हा आले ते आम्हालाही कळाले नाही. मग वहिनी माझ्या गाडीवर वरून खाली उतरल्या आणि मी त्यांना म्हणालो, भाभी कल सुबह जिम में टाइम से आ जाना, मैं चलता हूँ. तेव्हा वहिनी मला म्हणाली, अरे भाई साहब, ऐसे कैसे जा रहे हो आप? पहली बार हमारे घर आए हो, चाय लेकर तो जाओ. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी जिम करने वाले कभी चाय पीते नहीं. मग वहिनी मला म्हणाली, तो ठीक है ना भाई साहब, हमारे यहाँ अभी दूध काफी अच्छा आता है, तो दूध पी लेना. चलो चलो उतरो जल्दी गाड़ी से. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी आप चलो, मैं अभी गाडी लगाकर आता हूँ. आकाशला सरकारी क्वार्टर्स मिळाले होते. खूपच मोठे घर होते त्याचे. घरात काम करणारेही होते. मी हॉलमध्ये सोफ्याजवळ उभा होतो आणि तेवढ्यातच वहिनीकडे पाहून मी आश्चर्यचकितच झालो. कारण वहिनी चक्क आता गाऊनवर उभ्या होत्या. एवढ्या फटक्यात यांनी ड्रेसही चेंज केला याचाच विचार मी करू लागलो होतो. मग वहिनी माझ्याकडे पाहून मला म्हणाल्या, अरे भाई साहब, आप ऐसे खड़े क्यों हो? बैठो ना, मैं अभी आपके लिए पानी और दूध लेकर आती हूँ. मग मी हळूच सोफ्यावर बसलो. वहिनी गाऊनवरही अतिशय सुंदर दिसत होत्या. मी त्या ठिकाणी बसून वहिनीचीच वाट पाहू लागलो होतो आणि थोड्याच वेळात वहिनी एका हातात ट्रे घेऊन त्यात पाणी व दुधाचा कप घेऊन माझ्यासाठी आल्या. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, ये लो भाई साहब, गरमा गरम दूध ले लो. इसको पीने के बाद आपको अच्छा महसूस होगा. मग मी वहिनीच्या हातातून दुधाचा कप घेतल्यानंतर त्यांना धन्यवाद भाभी म्हणालो. त्यावर वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, इसमें धन्यवाद कहने की क्या बात है? आप भी मेरे पति के दोस्त हो. आप हर रोज हमारे यहाँ दूध पीने आ सकते हो. माझ्या डोक्यात वेगळाच विचार येऊ लागला होता. वहिनी असं का बोलत आहेत? मला रोज दूध प्यायला येऊ शकतात असं. मग वहिनी मला बोलली, भाई साहब, आपकी कोई गर्लफ्रेंड नहीं है क्या? इतनी तगड़ी पर्सनैलिटी है आपकी, जरूर कोई ना कोई तो होगी जो तुम पे हर वक्त मरती होगी. उसको तो तुम्हें छोड़ने का मन ही नहीं करता होगा. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी, मेरी ऐसी किस्मत का कि मुझे कोई गर्लफ्रेंड मिल जाए. मैं तो किसी लड़की की तरफ देखता भी नहीं और उसको प्रपोज मैं कैसे कर सकता हूँ. हाँ, अगर मिल भी जाती ना, मैं कभी उसे अपनाता नहीं, क्योंकि मेरी इतनी अच्छी पर्सनैलिटी को मैच करने वाली लड़की कहाँ मिलेगी. तेव्हा वहिनी मला म्हणाली, क्यों नहीं मिलेगी, जरूर मिलेगी. एक बार बाहर बाजार में घूमने तो निकलो, हर लड़की तुम्हारे ऊपर लाइन देने को तैयार रहेगी. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी, अगर मिल भी गई ना, वह आपसे खूबसूरत होनी चाहिए. जिस तरह आप दिखती हो, इस तरह दिखने में चाहिए, तभी मैं उसे एक्सेप्ट करूंगा. नहीं तो फिर भी मेरा टाइम ज्यादा ही वेस्ट हो जाएगा उसके चक्कर में. मग वहिनी मला बोलली, सच में भाई साहब, मैं इतनी खूबसूरत दिखती हूँ आपको? तुम्हारे दोस्त ने तो कभी मेरी जिंदगी में तारीफ ही नहीं की. सच में तुम्हें असल खूबसूरती की पारख है. मैं कोशिश करूंगी की तुम्हें कोई ना कोई जरूर मिल जाए. मी आणि वहिनी बोलत असताना माझे लक्ष परत वहिनींच्या खांद्याकडे गेले आणि त्या तिच्या काड्या पट्ट्या परत मला बाहेर आलेल्या दिसल्या. त्यांना पाहून मला असं वाटत होतं की वहिनींना आताच आपल्या मिठीत सामावून घ्यावे आणि एक किस त्यांच्या गालावर घ्यावा. पण मनाला भरपूर कंट्रोल करून मी त्याच ठिकाणी एकटक नजरेने तिच्याकडे पाहतच होतो आणि वहिनींनाही कडून चुकली होती की त्यांच्या काड्या पट्ट्या वारंवार बाहेर आल्या आहेत म्हणून त्या आपल्या हाताने त्यांना माझ्याशी गप्पा करताना लपवत होत्या. थोडा वेळ मी पण वहिनीजवळ बसून माझ्या घरासाठी मी परत निघू लागलो. परत मी वहिनींना आठवण देऊन सांगितले की भाभी कल टाइम से जिम आ जाना. तेव्हा वहिनी मला म्हणाली, आप टेंशन मत लो भाई साहब, आपकी पर्सनैलिटी देखने के बाद मैंने तो दिल में तय कर लिया है, आप जैसी ही फिगर बनाकर मैं छोड़ूंगी. इतनी मेहनत मैं आपके साथ करूंगी. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, ये होता है जज्बा. गुड, मैं चलता हूँ भाभी. एवढं बोलून मी माझ्या घरी येऊन पोहोचलो. घरी आल्यावरही माझ्या डोळ्यासमोर वहिनींचा चेहरा आणि त्यांच्या त्या काड्या पट्ट्या वारंवार फिरू लागल्या होत्या. कारण आजपर्यंत जिममध्ये मी कोणत्याही मुलीवर किंवा बाईवर एवढ्या वेगळ्या नजरेने पाहिले नव्हते, जितक्या पहिल्याच नजरेत अंजली वहिनींनी मला गाईड केले होते. मी फक्त आता उद्या
सकाळ होण्याची वाट पाहत होतो. केव्हा मी वहिनींना भेटू आणि त्यांना एकटक नजरेने पाहतच राहू. आजच्या रात्रीचा दिवस माझा जिम मध्ये नेहमीप्रमाणे सारखाच गेला. आज वहिनींना पहिल्यांदाच भेटल्यामुळे आज 1 तास जास्त जिम केली होती, म्हणून शरीरही थकलेले होते. आता झोपही फार लागत होती, म्हणून एक वेळेस डोळ्यासमोर सुंदर वहिनींचा चेहरा आणून मी मस्तपैकी गाढ झोपेत गेलो. आणि मग नेहमीच्या रुटीन प्रमाणे सकाळी 5:30ला जिम उघडवण्यासाठी मी येऊन पोहोचलो. साफसफाई करत करत मला असे 20-25 मिनिटे लागतच होती. हळूहळू आता जिम मध्ये लेडीज पण यायला सुरुवात झाली होती. पण 6:10 झाली, अजूनही अंजली वहिनी जिम मध्ये आल्या नव्हत्या. माझे डोळे त्यांचीच वाट पाहू लागले होते. मग 6:20 जेव्हा वहिनी जिम मध्ये आल्या, त्यांना पाहून मी अक्षरशः चकितच झालो. कारण वहिनींनी जिमचा ड्रेस न घालता स्विमिंग ड्रेस घालून त्या आल्या होत्या. तो ड्रेस त्यांना इतका टाईट होत होता की त्या ड्रेसमध्ये त्या फारच विचित्र वाटत होत्या. कारण तो ड्रेस पूर्ण त्यांच्या शरीराला चिटकलेला होता. सर्व बायका त्यांच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होत्या. त्या डायरेक्ट माझ्याजवळ येऊन मला म्हणाल्या, "गुड मॉर्निंग बाईसाब." मी फक्त त्यांच्याकडे पाहतच होतो. माझ्या तोंडातून त्यांना बोलायला एक शब्दही निघत नव्हते. मग मी वहिनींना म्हणालो, "भाभी, आपने ये कौन सा ड्रेस पहना है? यह तो मुझे स्विमिंग कॉस्ट्यूम लग रहा है. आप जल्दी से मेरे चेंजिंग रूम में जाकर दूसरा ड्रेस पहन लो." तेव्हा वहिनी मला म्हणाली, "क्यों, क्या हुआ भाई साहब? यह ड्रेस आपको अच्छा नहीं लग रहा मेरे ऊपर?" तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "भाभी, एक बार आप खुद को वो बड़े वाले आईने में देखो, फिर मुझे बताना की आप कैसी दिख रही हो." वहिनी धावतच त्या आरशासमोर जाऊन उभ्या राहिल्या आणि स्वतःला त्या वर खालून पाहू लागल्या. तेव्हा त्यांनी आपला एक हात स्वतःच्या तोंडावर ठेवला आणि त्या परत माझ्याजवळ येऊन म्हणाल्या, "सच में भाई साहब, बहुत बेकार लग रहा है ये ड्रेस मेरे ऊपर." मग मी वहिनींना म्हणालो, "भाभी, आप दूसरा ड्रेस लेकर आई हो क्या? वह ड्रेस लाकर आप चेंजिंग रूम में चेंज कर लो." मग वहिनी मला म्हणाल्या, "भाई साहब, मैं तो खाली यही ड्रेस पहनकर घर से निकली थी और दूसरा ड्रेस मेरे पास अभी नहीं है." मग मी वहिनींना म्हणालो, "चलो ठीक है भाभी, डरने की कोई बात नहीं है. मेरे चेंजिंग रूम में एक टी शर्ट आपके साइज का जरूर होगा. आप कपाट से निकाल कर उसे पहन लो." मग वहिनी लागलीच चेंजिंग रूम मध्ये जाऊन लोअर आणि टी शर्ट घालून बाहेर आल्या. त्यांनी लाल कलरच्या टी शर्ट आणि काळ्या कलरचा लोअर घातला. त्यात वहिनी फारच सुंदर दिसत होता. असा कोणताच ड्रेस नव्हता जो त्यांच्यावर सूट होत नव्हता. कोणत्याही ड्रेसमध्ये त्या अप्सऱ्यासारख्याच दिसायच्या. वहिनी माझ्याजवळ येऊन मला म्हणाल्या, "भाई साहब, अब इस ड्रेस में ठीक हूं ना मैं?" मग मी वहिनींना म्हणालो, "यह ड्रेस अभी फिट है भाभी आपको. चलो फिर कल जो एक्सरसाइज बताई थी वही आप करते रहो. कोई प्रॉब्लेम आती है तो मुझे बताना." मग वहिनी आपल्या एक्सरसाइज मध्ये व्यस्त झाल्या आणि मी अटेंडंट रजिस्टर हातात घेऊन आलेल्या बायकांची हजेरी लावू लागलो. तेवढ्यातच कोणाचा तरी जोराचा आवाज मला जिमच्या आतून आला. मी धावतच आत येऊन पाहिले तर वहिनी आपले पाय धरून खाली बसल्या होत्या आणि त्या रडत होत्या. मग मी वहिनी जवळ येऊन त्यांना विचारले, "क्या हुआ भाभी? आप ऐसे रो क्यों रही हो? कुछ लगा है क्या आपको?" तेव्हा वहिनी मला म्हणाली, "भाई साहब, मैंने वो ज्यादा वजन वाला डंबल्स उठा लिया और उसकी एक प्लेट निकलकर सीधी मेरे पैर पर आकर गिरी." तेव्हा मी वहिनींना म्हणालो, "इसका मतलब आपने वह डंबल साइड से लॉक नहीं किया था, इसलिए वो आपके पैर के ऊपर गिर गई." मग मी वहिनींना म्हणालो, "चलो भाभी, खड़े हो जाओ और वहां चेंजिंग रूम में जाकर बैठ जाओ." ती खूप प्रयत्न करत होती, पण तिला भरपूर त्रास होत असल्यामुळे तिला स्वतःच्या पायावर उभेही राहता येत नव्हते. मग वहिनी मला म्हणाली, "भाई साहब, मुझे काफी दर्द हो रहा है. मुझे नहीं लगता कि मैं अपने पैरों पर अभी खड़ी हो सकती हूँ. आप ऐसा करो, अपने हाथों का सपोर्ट लेके मुझे उठाओ." मग मी वहिनींना डायरेक्ट माझ्या गोदीमध्येच उचलले आणि तिला चेंजिंग रूम मध्ये घेऊन आलो. पण जेव्हा मी वहिनींना गोदीत उचलले तेव्हा माझ्या हातांचा स्पर्श त्यांच्या त्या कापसासारख्या लागणाऱ्या ठिकाणी वारंवार होत होता. म्हणून मला वाटले की वहिनी मला काहीतरी बोलेल, म्हणून मी लवकर त्यांना खुर्चीवर बसवले. पण माझ्या हात वारंवार त्या ठिकाणी लागूनही वहिनी काहीच बोलत नव्हत्या. मग आता मी पेन रिलीफ स्प्रे काढून वहिनीच्या पायावर मारू लागलो. तेव्हा वहिनी माझ्याचकडे पाहत होत्या
जेव्हा माझ्या हातांचा स्पर्श वहिनींच्या पायांना झाला, त्याच वेळेस वहिनींनी आपले डोळे लावून एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या मला म्हणू लागल्या, अजय जी, तुम्हारे हाथ जिम कर करके काफी सख्त हो गए। आपने जब मुझे गोदी में उठाया, तब तुम्हारे हाथ मेरे उस जगह स्पर्श हुए थे ना, उससे मेरे तन बदन में सनसनी सी छा गई थी। सच में तुम्हारे हाथों में जादू है अजय जी। वो बात तुम्हारे दोस्त के हाथों में भी नहीं है जो तुम्हारे हाथों में है। तेव्हा मी वहिनींना म्हणालो, मैं आकाश को बुला लूं क्या आपको लेने के लिए? आपको चलने में दिक्कत हो रही है इसलिए। तेव्हा वहिनी मला म्हणाली, भाई साहब रहने दो, मुझे यही रहना है तुम्हारे सामने। काफी अच्छा महसूस हो रहा है मुझे। ऐसे भी घर में जाके काम ही करना है। तेव्हा मी वहिनींना म्हणालो, मगर भाभी आपकी तकलीफ ज्यादा हो सकती है और दर्द भी काफी बढ़ जाएगा। हम अस्पताल में जाकर डॉक्टर को दिखाते हैं। अगर आपके पैर में कोई फ्रैक्चर हुआ तो गड़बड़ हो जाएगी। इसलिए मैं आकाश को तुम्हें लेने के लिए बुला रहा था। तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब आप ही मुझे घर छोड़ दो ना, आपके दोस्त को तो ड्यूटी के अलावा टाइम ही नहीं मिलता। तेव्हा मी वहिनींना म्हणालो, चलो ठीक है भाभी, आप इतनी जिद कर ही रहे हो तो मैं आपको मेरी गाडी से ही घर छोड़ देता हूँ। मग मी त्याच मुलाला जिम हँडओव्हर करून वहिनींना माझ्या गाडीवर त्यांच्या घरी घेऊन आलो। वहिनी गाडीवरून खाली उतरल्या, पण आता प्रश्न त्यांना चालता येत नव्हते। मग मी वहिनींना म्हणालो, भाभी आपका हाथ मेरे कंधे के ऊपर रख दो और उसका सपोर्ट लेते हुए धीरे धीरे चलते रहो। मी सांगितल्याप्रमाणे वहिनींनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि आम्ही थोड्याच वेळात घरात आलो। त्यानंतर वहिनी आपल्या नोकरांना आवाज देऊन माझ्यासाठी पाणी व दूध मागवले आणि त्यानंतर त्यांना घरातून बाहेर पाठवले। मला काहीही समजत नव्हते की वहिनी असं का करत होती। मग मी वहिनींना म्हणालो, भाभी अभी आप कुछ देर तक आराम करो, उसके बाद आपको अच्छा लगेगा। तेव्हा वहिनी मला म्हणाली, अजय जी एक बार तुम्हारे हाथ से मुझे लगे हुए पैर को मलम लगा दो ना, क्योंकि तुम्हारे हाथों का स्पर्श मुझे बहुत अच्छा लगता है। मी पण साध्या भोळ्या मनाने वहिनींना म्हणालो, भाभी किस जगह रखा है आपने वो मलम, मैं अभी लगा देता हूँ। मग वहिनींनी सांगितल्या ठिकाणी जाऊन मी मलम काढून त्यांच्या पायावर लावू लागलो। जेव्हा जेव्हा माझ्या हातांचा स्पर्श परत वहिनींच्या पायांना होत होता, त्यावेळेस वहिनी आपल्या चेहऱ्यावर वेगळे जे एक्सप्रेशन देत होत्या। त्यांच्याकडे पाहून मला कसं तरी होत होतं, ही बाई एक एवढी शिकलेली असून असं का करत आहे, हाच विचार माझ्या मनात त्यावेळेस वारंवार होत होता। माझ्या त्यांच्या पायाला मलम लावून झाल्यानंतर मी वहिनींना म्हणालो, भाभी मैं चलता हूँ, जिम में सब लोग मेरा इंतजार कर रहे होंगे। वहिनी मला म्हणाली, अजय जी इतनी भी क्या जल्दी है जाने की, अभी थोड़ी देर मेरे साथ बैठकर बातचीत करो। मग वहिनी माझा हात पकडून मला त्यांच्या शेजारी बसवले आणि त्या मला म्हणू लागल्या, एक बार मुझे फिर से तुम्हारे सिक्स पैक देखने हैं। उनकी वजह से ही मुझे रात रात भर नींद नहीं आती है। जब से मैंने तुमको पहली बार जिम में देखा था ना अजय, तब से तुमने मेरे दिल पर कब्जा कर लिया था। तब से मैं तुम्हारे यह सिक्स पैक की दीवानी हो गई थी। मेरे मन में एक ही इच्छा थी, कब मैं तुम्हारे सिक्स पैक के ऊपर अपना हाथ घुमाऊं। मैं इस 2 दिन में तुमसे बहुत प्यार करने लगी हूँ अजय। तेव्हा मी वहिनींना म्हणालो, मगर भाभी मेरे दिल में तुम्हारे बारे में ऐसी कोई ख्यालात ही नहीं है। तुम आकाश के साथ खुश नहीं हो क्या? तेव्हा वहिनी मला म्हणाली, तुम्हारी दोस्त एक पंचर गाड़ी की तरह है, खाली नाम के तहसीलदार है मगर शरीर से बिल्कुल कुचंबर है। 1 साल में उन्होंने मुझे क्या दिया? कुछ भी नहीं। जो औरत को प्यार चाहिए उसने वो प्यार भी रात के समय में मुझे दे नहीं सकता। तुम्हारे दोस्त मेरे सामने ऐसे बैठते हैं जैसे कोई घर में पालतू जानवर बैठा हो। मैं तुमसे यही गुजारिश करती हूँ, आज का समय तुम मेरे साथ बिताओ। तेव्हा वहिनीने लागलीच त्यांचा हात माझ्या हातात घेतला आणि त्या मला म्हणाल्या, इन हाथों से मुझेही खुश कर दो। हळूहळू वहिनी माझ्या हातांना दाबू लागल्या। पहिल्यांदाच कोणत्या तरी स्त्रीचा स्पर्श माझ्या अंगाला होत होता, म्हणून माझ्या चेहऱ्यावर घाम सुटला आणि अंगही थरथरायला लागलं होतं। हळूहळू वहिनी माझ्या जवळ येऊ लागल्या होत्या आणि त्यांनी माझा हात त्यांच्या खांद्यावर ठेवायला लावला। मग त्यांनी त्यांचे डोकं माझ्या छातीवर ठेवले आणि माझ्या अप्परची चेन उघडून त्या माझ्या सिक्स पॅकवर हात फिरवू लागल्या। त्यांच्या हाताच्या स्पर्शामुळे मला गुदगुदी झाल्यासारखे होत होते।
मलाही वहिनींचा स्पर्श हवा हवासा त्यावेळेस वाटत होता. मी वहिनींकडेच पाहत होतो. मग त्यांनी माझ्या अशा ठिकाणी त्यांचा हात स्पर्श केला ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. आता माझ्याने कंट्रोल होत नव्हते, म्हणून मीही वहिनींना साथ देऊ लागलो होतो. वहिनींनी घातलेला टी शर्ट आता काढून बाजूला ठेवला आणि त्याच वेळेस वहिनींच्या समोरचे दृश्य असं दिसलं की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. कारण माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच कोणत्या स्त्रीला अशा अवस्थेत पाहिले होते. आता हळूहळू वहिनींनी त्यांच्या दोघं हातात माझा चेहरा पकडला आणि लागलीच त्यांचे गुलाबी ओठ माझ्या ओठांवर टिकवले. आता वहिनींना मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. तब्बल अर्ध्या तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखला. त्यानंतर वहिनींनी मला घट्ट मिठीत सामावून घेतले. मग आम्ही एकमेकांसोबत 2 तासांपर्यंत भरभरून प्रेम केले. त्या दिवशी वहिनींना माझ्याशिवाय अजिबात करमत नव्हते. ते वारंवार माझ्या सिक्स पॅक कडे पाहूनच आकर्षित होत होत्या. आता आमचे रोजचे नित्यनियम झाले होते. अंजली वहिनींची जिम झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट त्यांच्याच घरी जायचो आणि एकमेकांसोबत भरभरून 2-3 तासापर्यंत. आणि केव्हा केव्हा तर त्यांची जिम मध्ये इच्छा झाली तर त्या डायरेक्ट माझ्या कानात येऊन सांगून मला चेंजिंग रूम मध्ये घेऊन माझ्यासोबत भरभरून प्रेम करायच्या. अशा प्रकारे भरपूर दिवसानंतर मित्र तर भेटला होता. त्याच्या सोबतच त्याची बायकोही माझ्या सिक्स पॅकला पाहून माझ्या प्रेमात पडली होती.